भिवंडी तहसीलदार कार्यालयावर श्रमजीवी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। गरजू महिलांना शिधा वाटप केंद्रातून सॅनिटायझर पॅड द्यावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय। म्हाडाच्या मूळ मुंबईतील कला केंद्रात देह विक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत 25 पीडित महिलांची सुटका केली। या महिलांना सोलापूर येथील सदरगृहात पाठवण्यात आलं। तर या प्रकरणाचा पोलीस अधिकचा तपास करतात। कल्याण डोंबिवली महापालिकेची महासभा आयोजित करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना भाजप महायुतीकडून सभागृह नेतेपदासाठी भाजपचे नगरसेवक वरुण पाटील यांची निवड करण्यात आली। सभागृह नेतेपद भाजपच्या वाट्याला आल्यानं स्थायी समिती सभापतीसाठीचा शिवसेनेचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा रंगली। माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंना फोनवरून धमकी देण्यात आली। मध्यरात्री 2 वाजता धमकीचा फोन आला। अंबादास दानवेंना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। दानवेंना धमकी प्रकरणात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। 3 दिवसापासून सातत्यानं फोनवरून धमकी दिली जाते। टंचाईमुळे निर्माण झालेल्या राज्यातील परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करायला हवी आहे, असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। तसंच इंधन आणि गॅसचा पुरेसा साठा आहे, हे खोटं बोलू नका असं आवाहन राऊतांनी केले। लोकांना विश्वासात घेऊन खरी परिस्थिती सांगा असं राऊतांनी म्हटलं। बांगलादेशनं एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानचा धुव्वा उडवला। अखेरच्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव केला। या विजयासह बांगलादेशनं मालिका 2-1 खिशात घातली। दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा दारुण पराभव केला। दक्षिण आफ्रिकेनं 7 गडी राखून न्यूझीलंडवर मात केली। दक्षिण आफ्रिकेनं 5 T20 सामन्याच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली। या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा घेतला। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या T20 मालिकेत न्यूझीलंडला धक्का बसलाय। न्यूझीलंडचा फिरकीपटू ईश सोधी T20 मालिकेला मुकणार आहे। सोधीच्या अंगठ्याला दुखापत झाल्यानं तो उर्वरित T20 मालिकेतून बाहेर पडला। रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेवनं इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली। उपांत्य फेरीत डॅनिलनं स्पेनचा टेनिसपटू कार्लोस अल्काझारला पराभवाचा धक्का दिला। डॅनिलनं उपांत्य फेरीचा सामना 6-3, 7-6 असा सरळ 2 सेट्समध्ये जिंकत अंतिम फेरीचं तिकीट पक्क केलं। न्यूझीलंड महिला संघानं पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाचा 80 धावांनी पराभव केला। या विजयासह न्यूझीलंड महिला संघानं T20 मालिकेत 1-0 आघाडी घेतली। न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 191 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं। मात्र न्यूझीलंडची गोलंदाज सोफी डिवाईननं 4 गडी बाद करत आफ्रिकेचा डाव 110 धावांवर रोखलेला आहे। बीसीसीआयने रॉजर बिन्नी, राहुल द्रविड आणि मिथाली राजचा सन्मान केला। या तिन्ही माजी क्रिकेटपटूचा बीसीसीआयनं CK नायडू जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान केला। क्रिकेटमधील मोलाच्या योगदानाबद्दल रॉजर बिन्नी, राहुल द्रविड आणि मिथाली राजला गौरव करण्यात आला। बीसीसीआयनं भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल सन्मान केला। तसंच भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचाही सन्मान केला। शुभमन गिलला पुरुष विभागातून पॉली उमरीगर सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्कारानं गौरवण्यात आलं। तर स्मृतीला महिला विभागातून सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलं।